सध्या तरी येल्लो ब्ल्यू व्हाईट आर्मी मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्हाला पाहायला मिळतो संघ RM11 सोनारपाडा, यश, अनिकेत, अमर ठाकूर, अमोल पाटील, योगेश पाटील, चेतन पाटील असा स्क्वॉड सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चाललाय. प्रथमेश या सगळ्यांना एकवटून या संघाने सध्याच्या घडीला या कल्याण डोंबिवली विभागामध्ये ना एक आपलं वेगळं अस्तित्व जे मागच्या 3-4 वर्षापूर्वी त्याने निर्माण केलं होतं ना, त्या अस्तित्वाला आतापर्यंत कंटिन्यू ठेवला आहे. तर त्यांच्या बाजूला आता अशा संघाशी फाईट आहे. एका संघाने निळजे चषक उचललं, तो चॅम्पियन त्या फायनलच्या मॅचमध्ये ठरला. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी घेसर या स्पर्धेमध्ये रनरअप राहिलेला संघ अर्थातच जगदंब वाकलन बी. चांगलं रंगलेले बॅटल दोन्ही टीममध्ये तेवढीच कॅपॅसिटी आहे, तेवढीच ॲबिलिटी आहे. दोन्ही टीमचे स्ट्रारकास्ट जर बघितले गेले तर एकाकडे खरं तर बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे, तर दुसऱ्याकडे फलंदाजीचा स्टार्ट खूप चांगला आहे. अर्थातच सध्या तरी चालल्यात गुरुनाथ आणि सोमनाथ या दोघे बंधुराजांच्या जोडीने ना अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जगदंब वाकलन या नावाला सांभाळून ठेवलं आणि तीच जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. पण दुसऱ्या बाजूला फिल्डिंग ट्रॅप सजवतील त्यावेळेला काय स्ट्रॅटेजी